समाचार अब तक, सत्य का साथ। दुष्काळी मदत म्हणून सोयगाव तालुक्यातील 22,225 शेतकऱ्यांच्या खात्यावर 22,73,71,000 रुपये इतका निधी वर्ग करण्यात आला आहे। परंतु त्यासाठी ई-केवायसी अनिवार्य असून शेतकऱ्यांना सीएससी केंद्रात जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन तहसीलदार मनीषा मेने जोगदंड यांनी केले आहे। ऑक्टोबर महिन्यात सोयगावचा अतिगंभीर दुष्काळात समावेश करण्यात आला होता। त्यानंतर केंद्रीय पथकांनी डिसेंबर महिन्यात पाहणी करून फेब्रुवारी सोयगाव तालुक्यातील दुष्काळाने बाधित झालेल्या 32,298 शेतकऱ्यांना 35,81,00,000 रुपये मंजूर केले होते। त्यासाठी सोयगाव तहसीलच्या आपत्ती निवारण विभागाने 22,225 शेतकऱ्यांच्या याद्या ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड केल्या आहेत। या शेतकऱ्यांच्या खात्यावर ई-केवायसी साठी अंगठा देताच 22,73,71,000 रुपये वर्ग करण्यात आला आहे। मात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। दरम्यान दुष्काळाच्या निधीसाठी शेतकऱ्यांना 6 महिने प्रतीक्षा करावी लागली आहे। त्यामुळे मिळणाऱ्या रकमेतून आगामी खरीपाची पूर्वतयारी करण्यासाठी शेतकऱ्यांना हातभार मिळेल। उर्वरित 10,298 बाधित शेतकऱ्यांच्या याद्या ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहेत। समाचार अब तक रिपोर्ट, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।